जूनला जिल्हा परिषद शाळांची उत्सवी शुभारंभ. जिल्हाधिकाऱ्यांपासून सीईओ पर्यंत मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत येत्या 15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ, शिक्षणाधिकारी तसेच विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जिल्हा परिषद शाळांना भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली असल्याचेही त्यांनी सांगितले. नमस्कार, मी कादर शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक. येणारे जे शैक्षणिक वर्ष आहे ते 15 जून 2026 पासून संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू होत आहे आणि शाळा प्रवेशोत्सव सुरू होत असताना कशा पद्धतीनं पूर्वतयारी करावी याबाबतचं मार्गदर्शन माननीय मंत्री महोदय, शालेय शिक्षण आणि माननीय प्रधान सचिव महोदय यांनी काल बैठक घेऊन सर्व अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याशी चर्चा करून केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या एकूण शाळा आहेत त्या शाळांना पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तकं मिळावेत याच्यासाठी शासन स्तरावरून विशेश प्रयत्न होत आहेत. 1ली ते 8वीपर्यंतच्या अनुदानित शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पाठ्यपुस्तकं दिले जातात. सोलापूर जिल्ह्यामध्ये 22 लाख पाठ्यपुस्तकं वाटप करणं अपेक्षित आहे. त्यापैकी जवळपास 18 लाख पाठ्यपुस्तकं प्राप्त झालेली आहेत. म्हणजे 81% पाठ्यपुस्तकं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. यावर्षी 2री, 3री, 4थी आणि 6वी या वर्गांचे पाठ्यपुस्तक बदललेले असले तरी त्यांचं पाठ्यपुस्तक आपल्याला प्राप्त झालेले आहेत. काही तालुक्यांच्यामध्ये कन्नड माध्यम, उर्दू माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे काही पाठ्यपुस्तकं 20% येणं अपेक्षित आहे. पुढील 2 दिवसामध्ये ते पाठ्यपुस्तकं उपलब्ध होतील अशा प्रकारची कार्यवाही, पाठपुरावा आमच्या कार्यालयाकडून सुरू आहे. तर हे पाठ्यपुस्तकं विनामूल्य सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळाले जातील या प्रकारचं नियोजन होत आहे. त्याचबरोबर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, याच्यामधील 1,80,527 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरित केलं जाणार आहे. ह्याच्यासाठीची जी तरतूद आहे या शाळांना प्राप्त झालेली साधारणपणे 4 कोटीच्या आसपास. ही 4 कोटीची तरतूद आपण तालुका स्तरावर वर्ग केलेली आहे आणि तालुका स्तरावरून ही रक्कम शाळा व्यवस्थापन समितीकडे जाईल आणि शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला जाईल. तो गणवेश चांगल्या दर्जाचा राहील, उत्कृष्टपणानं तो विद्यार्थ्यांना वापरता येईल. त्याच्यामध्ये पॉलिस्टरचं प्रमाण हे अत्यंत मर्यादित राहिलं पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या त्वचेला कुठलीही इजा होणार नाही आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे गणवेश दिले जातील याच्यासाठी शासनानं स्वतंत्र असं शासन निर्णय काढून मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण गुढीपाडवा, पटवाडवाच्या अंतर्गत यापूर्वी दाखलपात्र जे विद्यार्थी होते त्यांचे प्रवेश चांगल्या पद्धतीने केल्यामुळं आपल्याला मागील 3 वर्षामध्ये जर आपण विचार केला तर ही जी विद्यार्थीची संख्या आहे ही विद्यार्थीची संख्यासुद्धा या वर्षभरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं पहिलीच्या प्रवेशासाठी कमी झालेली आहे. म्हणजे मागच्या 2023-24मध्ये 3,841 विद्यार्थ्यांची घट झाली होती. 24-25मध्ये 2,617 विद्यार्थ्यांची घट झाली आणि 2025-26मध्ये 1400. म्हणजे साधारणपणे दरवर्षी 1,001 विद्यार्थ्यांचे प्रवेश जिल्हा परिषद शाळांच्यामध्ये वाढत आहेत. यावर्षीसुद्धा हे प्रवेश वाढावेत याच्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करत आहोत. शाळा पूर्वतयारीच्या अनुषंगानं 12 तारखेपासून शाळांची स्वच्छता, शाळेचा परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, स्वच्छतागृह, त्याचबरोबर किचन शेड, तिथलं सर्व धान्यादी साहित्य ह्या सर्वांची स्वच्छता 12 तारखेपासून सुरू होत आहे. 13 तारखेला शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आहे. 14 तारखेला माता पालक संघाची बैठक आहे, दवंडी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित राहण्यासाठी आवाहन करणारे विविध सामाजिक माध्यम असू देत, प्रत्यक्ष ग्रहभेटी असू देत, दवंडी असू देत, विविध अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांनी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्याच्यामुळं येणारा जो प्रवेशोत्सव आहे त्याच्यामध्ये सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय, सर्व वरिष्ठ अधिकारी हे सुद्धा पहिल्या दिवशी शाळा भेटी करतील. मागील वर्षी जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांनी, माननीय पालकमंत्री महोदय यांनी सुद्धा शाळांना भेटी देऊन पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं होतं, त्यांचं स्वागत केलं होतं. तसंच यावर्षीसुद्धा सर्व सन्माननीय पदाधिकारी
माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस आयुक्त, त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या सोबतच जिल्ह्यातील सर्व अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांना भेट देतील. विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा देतील, विद्यार्थ्यांचं कौतुक करतील आणि जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक शाळा दत्तक घेतील, जेणेकरून महिन्यातून एकदा त्या शाळांना भेटी देऊन त्या शाळांच्यामध्ये काही सुधारणा करणं, त्या शाळांच्यामधल्या काही अडचणी सोडवणं याच्यासाठी सुद्धा ते योगदान देतील. याच्यासाठी सुद्धा आमच्याकडून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंतीपत्र आम्ही देत आहोत. तर अशा पद्धतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, माननीय उपाध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती शिक्षण समिती यांच्या मार्गदर्शनाखालील जिल्ह्यातील शिक्षण विभाग येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये चांगल्या पूर्वतयारीनं शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव चांगल्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत. सर्व पालकांना अशी विनंती आहे की त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना शाळांच्यामध्ये 15 जूनला जे आपल्या शाळा सुरू होणार आहेत त्या शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेशित करावं, शाळांना उपस्थित ठेवावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तक, गणवेश आणि शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ हा देऊन त्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाईल. आपण सर्वांनी मिळून उद्याचं जे भविष्य आहे हे बालक हे देशाचे समर्थ, सक्षम, चांगले नागरिक बनतील याच्यासाठी योगदान द्यावं, अशा प्रकारे प्रशासनाच्या वतीनं आवाहन करत आहे. धन्यवाद.